जेईई ॲडव्हान्स 2025 परीक्षेसाठी नोंदणी पूर्ण करण्याच्या पायऱ्यांबद्दल सांगू. या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सूचना जेईई मेन 2025 लिहिलेल्या उमेदवारांना लागू होतात. परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि जेईई ॲडव्हान्स 2025 लिहिण्यास पात्र आहेत. तुमचा अर्ज भरताना कृपया मार्गदर्शक तत्त्वांचे काळजीपूर्वक पालन करा. डेटा सबमिशन पूर्ण झाल्यानंतर या प्रक्रियेतील अनेक पायऱ्या बदलता येत नाहीत. म्हणूनच नोंदणी प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर डेटा सबमिट करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जेईई ॲडव्हान्स 2025च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या जेईई 2025च्या माहिती पुस्तिका म्हणजेच jeeadv.ac.in वाचण्यास प्रोत्साहित केले जाते. जेईई ॲडव्हान्स 2025च्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा. jeeadv.ac.in मुख्य पानावरील महत्त्वाच्या घोषणा पहा. जेईई मुख्य 2025च्या पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन नोंदणी अंतर्गत नारिंगी रंगात दाखवलेला येथे क्लिक करा. मजकूर दाबा. त्यानंतर तुम्हाला जेईई ॲडव्हान्स 2025 नोंदणी पटलावर पुनर्निर्देशित केले जाईल, म्हणजेच jeeadv.nic.in/applicant. या पानावर वेबसाईटच्या उजव्या बाजूला दर्शविलेल्या नोंदणीकृत उमेदवारांच्या साइन इन विंडोमध्ये तुमचा जेईई मुख्य 25 अर्ज क्रमांक, जेईई मुख्य पासवर्ड आणि पृष्ठावर दर्शविलेला सुरक्षा पिन प्रविष्ट करा. पुढे जाण्यासाठी लॉगिन बटणावर क्लिक करा. जेईई ॲडव्हान्स 2025 ऑनलाईन नोंदणीसाठी महत्त्वाच्या सूचना असलेले एक पृष्ठ दिसेल. पुढे जाण्यापूर्वी कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा. जेईई ॲडव्हान्स नोंदणी प्रक्रियेत 3 महत्त्वाचे टप्पे समाविष्ट आहेत. जेईई ॲडव्हान्स 2025 नोंदणी फॉर्म भरणे, दुसरी पायरी म्हणजे स्कॅन केलेली प्रमाणपत्रे अपलोड करणे आणि तिसरी पायरी म्हणजे नोंदणी शुल्क भरणे. कृपया लक्षात ठेवा की तुमची जेईई ॲडव्हान्स 2025ची नोंदणी शुल्क यशस्वीरित्या भरल्यानंतरच पूर्ण झाली असे मानले जाईल. ज्या उमेदवारांनी नोंदणी शुल्क भरले आहे त्यांनाच प्रवेशपत्र तयार केले जाईल. या पृष्ठावर दिलेल्या सूचना आणि प्रक्रिया वाचल्यानंतर मी वरील सूचना आणि प्रक्रिया वाचल्या आहेत याची पुष्टी करणाऱ्या चेक बॉक्सवर क्लिक करा आणि या पृष्ठाच्या तळाशी दर्शविलेल्या ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुढे जा बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रियाकलाप स्थिती पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, जिथे पुढील 3 महत्त्वाच्या क्रियाकलाप म्हणजेच नोंदणी, कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरणे ही प्रलंबित स्थिती दर्शवेल. स्क्रीनच्या डाव्या बाजूला पहा आणि जेईई मुख्य तपशील पहा वर क्लिक करा. तुमच्या जेईई मुख्य अर्जाचा भाग म्हणून एनटीएला सबमिट केलेली तुमची माहिती येथे ऑटो पॉप्युलेटेड होईल. सर्व तपशील काळजीपूर्वक पडताळून पहा. डेटा थेट जेईई मुख्य डेटाबेसमधून घेतला असल्याने तुम्ही कोणतेही फील्ड बदलू शकणार नाही आणि कोणतेही बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही. तथापि जर तुम्हाला डेटामध्ये काही तफावत आढळली तर तुम्ही संपर्क साधू शकता. जेईई ॲडव्हान्स 2025ची आयोजन संस्था IIT कानपूर. संपर्क तपशील जेईई ॲडव्हान्स 2025च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आता डाव्या मेनूबारवरील भरा नोंदणी फॉर्म लिंकवर क्लिक करा, जे तुम्हाला चरण 1 वर घेऊन जाईल, जे नोंदणी आहे. या पृष्ठावर विनंती केलेले सर्व तपशील भरा. काही फील्ड जसे की जात श्रेणी आणि PWD स्थिती संपादित करण्यायोग्य नसतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही OBCNCL उमेदवार असाल तर तुम्हाला विचारले जाईल की तुमच्याकडे वैध OBCNCL प्रमाणपत्र आहे का, जे 1 एप्रिल 2025 नंतर जारी केले गेले पाहिजे. जर तुमच्याकडे वैध OBCNCL प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला पुढील चरणात प्रमाणपत्र अपलोड करण्यास सांगितले जाईल. जर तुमच्याकडे सध्या प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही सध्या प्रमाणपत्र गोळा करू शकलेले नाही असे सांगणारी घोषणा सादर करू शकता. घोषणेचे स्वरूप जेईई ॲडव्हान्स 2025 वेबसाईटवर उपलब्ध आहे. जेईई ॲडव्हान्स 2025 परीक्षेबद्दल विविध सूचना आणि अपडेट्स व्हॉट्सॲपद्वारे कळवले जातील आणि म्हणूनच तुम्हाला ज्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप संदेश प्राप्त करायचा आहे तो नंबर द्यावा असे प्रोत्साहित केले जाते. तथापि जर तुमच्याकडे व्हॉट्सॲप नंबर नसेल तर तो देणे बंधनकारक नाही. त्यानंतर जर तुम्हाला भारतातील केंद्रांमधून परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला 10 परीक्षा शहरांचा पर्याय द्यावा लागेल. जर तुम्हाला परदेशी केंद्रांमध्ये परीक्षा द्यायची असेल तर तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या 3 परदेशी परीक्षा शहरांमधून निवडण्यासाठी 2 पर्याय असतील. कृपया लक्षात ठेवा की परीक्षेसाठी तुमच्या शहराच्या पसंतीचे ठिकाण देण्याचा आयोजक संस्था प्रयत्न करेल. तथापि अपवादात्मक परिस्थितीत तुम्हाला तुमच्या पसंतीच्या शहराव्यतिरिक्त दुसरे शहर दिले जाऊ शकते. परीक्षेच्या शहरांची निवड भरल्यानंतर पुनरावलोकन आणि सबमिट बटणावर क्लिक करा. आता सर्व तपशील तपासा आणि नंतर घोषणापत्रे वाचल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट करा आणि पुढे जा बटणावर क्लिक करा. एक पॉप अप विंडो दिसेल जी तुम्हाला सूचित करेल की एकदा पुष्टी झाल्यानंतर
पुढील कोणतेही बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कृपया लक्षात घ्या की तुम्ही ज्या राज्यांमध्ये तुमची परीक्षा शहरे निवडली आहेत ती देखील या पृष्ठावर दर्शविली आहेत, जेणेकरून परीक्षा शहरांच्या निवडीमध्ये कोणतीही चूक झाली नाही याची खात्री करता येईल. कृपया प्रविष्ट केलेले सर्व तपशील बरोबर आहेत याची खात्री करा आणि तुमचे समाधान झाल्यानंतरच पुढे जाण्यासाठी हो बटण दाबा. हे नोंदणी फॉर्म भरण्याचे पहिले पाऊल पूर्ण करते. आता तुम्हाला स्टेप 2 वर पुनर्निर्देशित केले जाईल, जे आहे डॉक्युमेंट्स अपलोड करा. उमेदवाराच्या श्रेणीनुसार डॉक्युमेंट अपलोडसाठी संबंधित फील्ड दाखवल्या जातील. प्रत्येक डॉक्युमेंटसाठी परवानगी असलेल्या किमान आणि कमाल आकाराकडे आणि तुम्हाला कोणत्या फाईल फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत यावर लक्ष द्या. डॉक्युमेंट अपलोड होताच तुम्हाला विंडोमध्ये एम्बेड केलेला प्रिव्ह्यू दिसेल. उजव्या बाजूला असलेल्या कॉलममध्ये दाखवलेल्या डिजिलॉकर आयकॉनवर क्लिक करून डिजिलॉकरद्वारे 10वी आणि 12वीच्या गुणपत्रिका अपलोड करणे शक्य आहे. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कोणतेही बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही हे तुम्हाला समजले आहे याची पुष्टी करण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा. नंतर सबमिटवर क्लिक करा आणि पुढे जा. फाईल्स यशस्वीरित्या अपलोड झाल्याचे दाखवणारी एक पॉप अप विंडो दिसेल. ओके बटणावर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, जिथे तुम्ही अंतिम क्रियाकलाप पूर्ण करू शकता, म्हणजेच शुल्क भरणे. वेबसाईटवर नमूद केलेल्या अंतिम मुदतीत यशस्वीरित्या शुल्क भरल्यानंतरच जेईई ॲडव्हान्स 2025 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण मानली जाते. जर तुम्ही नोंदणी शुल्क भरण्यास तयार असाल तर डाव्या मेनूमध्ये दाखवलेल्या पे रजिस्ट्रेशन फी लिंकवर क्लिक करा, जे तुम्हाला पे रजिस्ट्रेशन फी पेजवर पुनर्निर्देशित करेल. उमेदवाराच्या श्रेणी आणि परीक्षेच्या शहराच्या ठिकाणानुसार, जर तो भारतात असेल किंवा भारताबाहेर असेल, तर भरावयाचे योग्य शुल्क या पेजवर दाखवले जाईल. 3200 रुपये भरा किंवा तुमच्या बाबतीत लागू असलेली रक्कम याच्या बाजूला असलेल्या रेडिओ बटणावर क्लिक करा आणि नंतर नोंदणी शुल्क भरा बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एका पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल, जिथे तुम्ही पेमेंट गेटवे निवडू शकता. तुम्हाला तुमच्या पसंतीच्या पेमेंट मोडवर आधारित स्क्रीनवर दाखवलेल्या पेमेंट गेटवेपैकी एक निवडावे लागेल, म्हणजेच नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, CSC वॉलेट किंवा ई-चलन. जर तुम्ही ई-चलन जनरेट केले तर तुम्हाला पुढील स्क्रीनवर जनरेट केलेले ई-चलन प्रिंट करावे लागेल आणि SBIच्या जवळच्या शाखेत शुल्क भरावे लागेल. जर तुम्ही CSC वॉलेट निवडले तर तुम्हाला शुल्क भरण्यासाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जावे लागेल. पेमेंट पद्धतींपैकी एक निवडल्यानंतर पेमेंटसाठी पुढे जा बटणावर क्लिक करा, जे तुम्हाला पेमेंट गेटवे साईटवर घेऊन जाईल, जिथे तुम्ही तुमचा पसंतीचा पेमेंट मार्ग निवडू शकता आणि नोंदणी शुल्क भरू शकता. पेमेंट केल्यानंतर ते पेमेंट स्टेटस स्क्रीनवर जाईल आणि पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे की नाही याची पुष्टी करेल. व्यवहाराची रक्कम, व्यवहार क्रमांक आणि व्यवहाराची तारीख आणि वेळ लिहून ठेवा. नंतर नोंदणी पावती डाउनलोड करा वर क्लिक करा आणि भविष्यातील संदर्भासाठी ते जतन करा. तुमची जेईई ॲडव्हान्स नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर केल्याबद्दल अभिनंदन आणि तुमच्या जेईई ॲडव्हान्स 2025 परीक्षेसाठी आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. कोणत्याही विसंगतीची तक्रार करण्यासाठी किंवा स्पष्टीकरण मिळविण्यासाठी तुम्ही खालील पत्त्यावर ईमेल पाठवू शकता. org.jeei@iitk.ac.in ॲडव्हान्स वेबसाईटच्या संपर्क पृष्ठावर दर्शविलेल्या फोन नंबरवर कॉल करू शकता.